पूर्वीचे लोक काय करत होते, भगवान परमात्म्याचा जन्म झाल्यानंतर नंद बाबांनी काय केलं, उत्सव तर साजरा केला, नृत्य गाण तर झालं, कारण जन्म घेतलेला होता बालकाने, परंतु सोबतच दान धर्म केलेला आहे, गौदान केलेलं आहे, वस्त्रदान केलेलं आहे, अन्नदान केलेलं आहे, मिष्टान्नाची पंगत दिलेली, अनेक सोन्या चांदीचे वस्तू दान दिलेले आहेत, भेट वस्तू दिलेल्या आहेत। याचा अर्थ आपण आपल्या जीवनामध्ये घडणारा आनंदाचा सोहळा साजरा करत असताना दान धर्म केला पाहिजे, पुण्य कर्म केलं पाहिजे। आज आपण वाढदिवस साजरे करतो, पण कसे तरुण जेव्हा एकत्र येतात वाढदिवस साजरा करण्यासाठी, नको ते पेय पितात, नको त्या गाण्यांवर नृत्य करण्याचा प्रयत्न करतात, नको ते खाण्याचा प्रयत्न करतात आणि नको तिथे जाऊन उत्सव साजरा करतात। खरं बघितलं तर जन्मोत्सव म्हणजे काय आहे, आपल्या पूर्ण वर्षभरामध्ये एक दिवस आपल्या जन्माची तिथी, आपल्या जन्माचा दिवस येत असतो आणि भारतीय संस्कृतीनुसार तिथीला जन्मदिवस साजरा करत असतात, तारखेवर नाही। तिथीवर कोणतीही गोष्ट तिथीवर साजरी केली जाते, मग ते पुण्यतिथी असेल, श्राद्ध असेल किंवा उत्सव असेल, जन्मोत्सव असेल, हा तिथीला साजरा केला जातो, कारण आपल्या संस्कृतीमध्ये तिथीला महत्व आहे। मग ती तिथी आल्यानंतर हे नको ते कार्यक्रम केले जातात, पण अशा वेळेस आपला जी जन्मतिथी आहे त्या जन्मतिथीला उत्सव साजरा करत असताना आपण नाव देतो काय, वाढदिवस। पण तो खरोखर वाढदिवस असतो का? कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जेव्हा बालकाचा जन्म होतो, जन्म झाल्यानंतर 5व्या दिवशी खाटेखाली, बाळतीनबाईच्या खाटेखाली पूजन केलं जातं। कुणाचं? सटी पूजली जाते, आणि ती सटी देवी जेव्हा पूजली जाते त्यावेळेस तिथे कोरा कागद किंवा कोरी वही, पेन, दिवा लावला जातो। तिच्या पूजनासाठी तिला शृंगाराचे पदार्थ त्या ठिकाणी ठेवले जातात, गोड पदार्थ तिला खाण्यासाठी ठेवले जातात आणि मग सटी पूजली जाते। का आपण तिचं पूजन करतोय? कारण आपली मान्यता अशी आहे की बालक जन्माला आल्यानंतर 5वीच्या दिवशी 5वीला सटी पूजत असताना ती सटी तिला सटवई पण म्हणतात आणि सटी देवी पण म्हणतात, ती आपल्या बालकाचं संपूर्ण जीवन लिहित असते। त्या बालकाला किती आयुष्य आहे, त्याचं जीवन कसं जाईल, म्हणून ती माता ते पूजन करत असताना विनंती करते की माझ्या बालकाचं जीवन सर्व चांगलं लिही, त्याचं आयुष्य चांगलं लिही। मग त्यावेळेसच खरं बघितलं तर जन्माच्या वेळेसच मनुष्याचा शेवटचा दिवस कोणता आहे हे निश्चित झालेलं असतं। मग जर मृत्यूकाल, जन्मकालानंतर जर मृत्यूकाल जाण्याचा जर निश्चित झालेला असेल, तर आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला 60 वर्ष आयुष्य असेल, तर दरवर्षी आपण जो वाढदिवस साजरा करतोय तो साजरा करत असताना त्या 60 मधले वाढतायत की कमी होतायत? कमी होतायत। कमी झाल्यानंतर आपण त्याला म्हणतो वाढदिवस। ये मृत्यू लोकीचे उपराटे, त्याचं नाव आहे खरं अभिष्ट चिंतन सोहळा, जन्मोत्सव सोहळा। पण हा साजरा केला पाहिजे कशासाठी की भगवान परमात्म्याने हे वर्ष मला दिलं आणि ते वर्ष चांगलं गेलं, माझे श्वास या वर्षभरामध्ये बंद राहिले नाही, म्हणून आपण उत्सव सोहळा साजरा करतोय। की न जाणो पुढच्या वर्षी हा दिवस येईल की नाही, म्हणून आता आलेला आहे तर आपण त्याचा उत्सव साजरा केला पाहिजे, म्हणून जन्मोत्सव साजरा करतात। मग जन्मोत्सव साजरा केल्यानंतर कसा केला पाहिजे? कारण आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करतोय। केक आणतो, त्याच्यावर कॅन्डल लावले जातात,
मेणबत्त्या लावल्या जातात आणि त्या मेणबत्त्या विझवल्या जातात। आपल्या संस्कृतीमध्ये दिवा लावण्याची पद्धत आहे, दिवा विझवण्याची पद्धत नाही। कारण ज्या ज्या वेळेस अष्टमीचा दिवस आला, मैया यशोदा या नेहमी आपल्या घरामध्ये सगळ्या बाजूंनी दिवे लावायच्या। कृष्णाची जन्मतिथी आली की त्या दिवसाला सगळ्या घरामध्ये दिवे लावायच्या। यमुनेवर जाऊन दिवा लावायच्या, नदीमध्ये दिवा लावून सोडायच्या। म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये दिवा लावण्याची पद्धत आहे, विझवण्याची नाही। चला केक कापणं एक ठीक आहे की गोड पदार्थ घेऊन तो सगळ्यांना दिला जातो, पण परंतु दिवा विझवण्याची आपली संस्कृती नाही। मग आपण असा सोहळा कसा साजरा केला पाहिजे? हा सोहळा साजरा करत असताना कधी आपण कथा कीर्तनाचं आयोजन केलं पाहिजे, दान पुण्य केलं पाहिजे, गायींच्या गोशाळेमध्ये जाऊन गायींना चारा दिला पाहिजे। कारण जेव्हा जेव्हा भगवान परमात्म्याची जन्मतिथी यायची त्यावेळेस भगवान परमात्म्याला घेऊन मैया यशोदा हातामध्ये पूजेचं ताट आणि दिवा घेऊन देवा त्या भगवान परमात्म्याला मंदिरामध्येही न्यायच्या देवाचं पूजन करायला, आणि गोशाळेमध्ये नेऊन गायींचीही पूजा करायला लावायच्या। भगवान परमात्मा गायींची पूजा करायचे आणि गायींचं दर्शन घ्यायचे। म्हणजे आपण गोशाळेमध्ये गेलं पाहिजे, गायींचं पूजन केलं पाहिजे। तेही शक्य झालं नाही झालं, एखादा अनाथ आश्रम असेल त्या अनाथ आश्रमामध्ये आपण गेलं पाहिजे। अनाथालयामध्ये जाऊन ज्यांना जे लहान बालक असतील त्यांना अन्न वस्त्र आपल्या परीने दान धर्म केला पाहिजे। त्यांना जर आपण पोटभर जेवण घातलं, त्यांना जर आपण काही भेट वस्तू दिली तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद निश्चितच त्यांचा आनंद तुम्हा आम्हाला सगळ्यांना चांगला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, आणि या आशीर्वादामुळे आपलं पुढचं आयुष्यही उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही। कारण कुणाचाही आशीर्वाद का असेना, ज्येष्ठांचा जरी आशीर्वाद घेतला तरी त्या आशीर्वादाने 4 गोष्टी वाढत असतात। चत्वारितस्य वर्धन्ते आयु विद्या यशो बलम। मनुष्याचं आयुष्य वाढत असतं आशीर्वादाने। विद्या म्हणजे मनुष्याचं ज्ञान वाढत असतं आशीर्वादाने। यश म्हणजे मनुष्य कोणतंही काम हातामध्ये घेतलं की यशस्वी होत असतो, यशही वाढतंय। आणि बलम म्हणजे बलही वाढतंय, हे बल आपल्या सोबत नेहमी कार्य करत असतं। म्हणून आशीर्वाद घ्यायचा आहे ज्येष्ठांचा, किंवा एखाद्या वृद्धाश्रम असेल त्या ठिकाणी जाऊन जर ज्येष्ठांची सेवा केली आणि त्यांना काही अन्न वस्त्र पुरवलं तर त्या ज्येष्ठांचे आशीर्वाद सुद्धा आपल्या जीवनामध्ये प्रेरणादायी आहेत। हेही नाही करू शकलो तर एखाद्या मंदिरामध्ये जाऊन दान धर्म केला पाहिजे। एखाद्या तीर्थावर जाऊन काहीतरी गरिबांना तरी दान धर्म केला पाहिजे। तीर्थावर जाऊन तरी काहीतरी दान धर्म केला पाहिजे। भगवान परमात्म्याचं दर्शन, तीर्थ स्नान आणि भगवंताचं दर्शन किंवा संतांचं दर्शन करण्यासाठी गेलं पाहिजे। तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या जीवनातला आनंद उत्सव सोहळा आपण साजरा केला आहे असं म्हणता येईल। दान धर्म करणं, ज्येष्ठांचा आशीर्वाद घेणं ही आपली संस्कृती आणि ही आपल्या पद्धत आहे। म्हणून भगवान परमात्म्याचा जन्म झाल्यानंतर नंत बाबांनी उत्सव साजरा केला, दान धर्म केला, आणि अशा स्थितीमध्ये अचानक आठवण आली की कर द्यायचं राहिलं आहे। कारण पूर्वी जेवढेही नंद होते, उपनंद होते, ज्यांचे जे नंद ही पदवी होती, ज्यांच्याकडे 1 लाख गायी होत्या त्यांना सर्वसामान्य गोप म्हटले जायचे, पण ज्यांच्याकडे 9 लाख गायी होत्या त्यांना नंद ही पदवी होती। ज्यांच्याकडे त्याच्यापेक्षा अधिक गायी असायच्या त्यांना नंद उपनंद अशा पद्धतीची पदवी लावली जात होती, आणि त्यांना कर राजाला द्यावा लागत होता, धान्य स्वरूपाने, वस्तू रूपाने। अचानक आठवण आली की कर दिला नाही, म्हणून कर देण्यासाठी नंदबाबा निघाले, आले मथुरा धामामध्ये, आणि मथुरेमध्ये आल्यानंतर राजमहालामध्ये प्रवेश केला, राजाला कर दिला। कंसाने विचारलं, बाबा हे नंदराज, तुमच्या चेहऱ्यावर एवढा आनंद का आहे? नंदबाबांनी सांगितलं,
राजन, काल रात्रीच, कालच्या रात्रीलाच माझ्या घरी एका सुंदर बालकाने जन्म घेतले